ती सगळी मंडळी इथे आज या स्क्रीनिंगसाठी आहेत, कारण कुठेतरी तुम्ही साथ दिलीत त्यावेळी ज्यावेळी जगाला माहिती नव्हतं की आम्ही काय करू शकतो किंवा आमची काय कॅपॅसिटी आहे. त्यावेळी तुम्ही साथ दिलीत म्हणून आजचा दिवस आहे आणि आजचा आमचा हा प्रीमियर किंवा आज जे काय आम्ही बघतोय ते आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. मी जास्ती वेळ नाही घेत. थोडक्यात सांगायचं तर हा आदित्य धर ज्यांनी मला पाठिंबा दिला, आदित्य धर आणि लोकेश धर हे दोन्ही भावंड, त्यांना मी खरवस नॅशनल अवॉर्ड ज्यावेळी जिंकलं त्यावेळी दिल्लीत भेटलो. तिथे अमृतसर जंक्शन त्यांनी बघितला, त्यांना आवडला. त्यांनी म्हटलं की आम्ही तो डिस्ट्रीब्यूट करू. आणि त्यानंतर एक 3-4 महिने गेले. मी खूप ॲडमंट होतो आधीपासून की मला 2 राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर डायरेक्टली फीचर फिल्म डिरेक्ट करायची होती. कुठेतरी तो त्या वयातला हे होता की मी आय विल नॉट क्लाइंब डाऊन द लेडर, मला डायरेक्टली डिरेक्टच करायचं आहे. आणि आदित्य धरला ही जाणवली. म्हणजे त्याने त्या गोष्टीला रिस्पेक्ट देऊन 4 महिन्यानंतर मला कॉल केला आणि सांगितलं की मला लॉन्च करायचं आहे तुला. आणि तसा तो प्रवास सुरू झाला. आणि ॲक्च्युली आर्टिकल 370 ही माझी दुसरी फिल्म आहे. त्याच्या आधी मी आदित्य धर आणि लोकेश धर आणि B62 स्टुडिओजसाठी बारामुल्ला ही सुपर नॅचरल थ्रिलर फिल्म डिरेक्ट केली, लिहिली आणि डिरेक्ट केली. आणि त्यानंतर बारामुल्ला 24 जानेवारीला कम्प्लीट झाला होता शूट लास्ट इयर. आणि 7 दिवसांनंतर 8व्या दिवशी बारामुल्लाचं सगळं फुटेज बघून, बारामुल्लाचं काम बघून 8व्या दिवशी मला आर्टिकल 370ची ऑफर आली होती. जी गोष्ट मला वाटतं आदित्य धर आणि लोकेश धर ह्यांची कॅपॅसिटी सांगते आणि ह्यांचा विश्वास सांगतो की ते किती म्हणजे सपोर्ट करणारी ते व्यक्तिमत्व होतं. त्यानंतर ऑफकोर्स आर्टिकल 370 हा खूप हेवी टॉपिक होता. त्यात मोनाल ठाकर आणि आदित्य धर यांनी ही कथा लिहिली होती. आणि स्क्रीन प्ले आणि डायलॉग्सवरती मोनाल ठाकर, आदित्य धर, मी आणि अर्जुन धवन या 4 लेखकांनी कलेक्टिव्हली काम केलं. 4-5 महिन्यांचा पूर्ण रिसर्च आणि प्रचंड काम. आणि त्यानंतरचे जे काय महिने होते, कारण आम्हाला माहिती होतं की रिलीज डेट चेंज नाही होणार आहे, त्यामुळे पूर्ण जो B62 स्टुडिओचा जो क्रू आहे अगदी टॉप टू बॉटम, खरंच सांगतो ह्याच्यात अतिशयोक्ती नाही आहे, गेल्या 5-6 महिन्यात त्यातला कोणीही व्यक्ती 5 तास सुद्धा झोपला नसेल. आणि मला वाटतं ज्यावेळी तसं होतं त्याच वेळी कुठेतरी आज जो आम्ही रिस्पॉन्स बघतोय तो कदाचित मिळत असावा असं मला वाटतं. आणि खूपच म्हणजे क्रेझी रिस्पॉन्स आहे. वेळ नाही आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जाऊन सांगावंसं वाटतं की धन्यवाद तुम्ही जो काय रिस्पॉन्स देताय त्याला, पण तो वेळच नाही आहे. एवढा रिस्पॉन्स येतोय. जी गोष्ट प्रेक्षकांमुळे होते. त्याच्यामुळे तुम्ही चित्रपट बघा, तुम्ही ठरवा. बाकी आम्ही आमचं काम केलं पिक्चर करायचा. आणि यानंतर 3 महिन्यात बारामुल्ला ही दुसरी फिल्म रिलीज होणार आहे. कुठेतरी देवाची कृपा आणि गोमंतक यांचा आशीर्वाद आहे की मला वाटतं ही गोष्ट कधीच घडली नाही आहे. या गोव्यात फॉर सम टेक्निकल रिझन्स बारामुल्लाचा टीजर नाही दिसत आहे, पण जगभरात आर्टिकल 370च्या फिल्म सुरू व्हायच्या आधी बारामुल्लाचा टीजर येतो. त्यामुळे कुठेतरी एका वर्षात 2 फिल्म्स माझ्या रॅप झाल्या आणि एका वर्षात एका दिग्दर्शकाच्या 2 फिल्म्स कंप्लीट होणं हे कुठेतरी दैवी शक्ती आहे. ती मी काहीच नाही केलं. त्यामुळे थँक्यू सो मच. आर्टिकल 370 हे जे फिल्म आय टॉक इन कोकणी, कारण हिंदी झाली, मराठी झाली आणि इंग्लिश झाली. आणि त्यासाठी मी स्वतः ठरवलं की कोकणीमध्ये पण बोलूया. आणि खूप आनंद झाला, कारण 23 तारखेक आर्टिकल 370 रिलीज झाले आणि त्याचे स्क्रीनिंग आज आमच्या गावात फोंड्या, आणि ते बी आमच्या सगळ्यांच्या मदीं जाता. आदित्याचे फ्रेंड सर्कल, सोयरे आणि इथं चिंतक असे सगळे मिळून आम्ही आसा. म्हजे बरोबर खुद्द आदित्य आसा, ताजे बरोबर ज्यांनी हे बरयलें ते बोनर, आणि आमचे गोवा इंजिनियरींग कॉलेजचे प्रिन्सिपल कृपाशंकर, पत्रकार, मिडिया, सगळे ज्येष्ठ नागरिक, भाव बहिणी आणि आदित्यचे हितचिंतक. खूप आनंद झालो. एक बरोबर 5 ऑगस्टाक
2024 जे 2019 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे होम मिनिस्टर अमित शाह जे डिसिजन घेऊन हे कलम काढले ताका 5 वर्सां म्हणून जाता आणि बरोबर 5 वर्सान 5 ऑगस्ट आणि बरोबर 2024 हे फिल्म रिलीज जाता हे खरेंच आमकां अभिमानाची गोष्ट कारण ज्या तरेन काश्मीरात सगळें वातावरण आशिल्लें ते जर पळयत जाल्यार थंय आमचे सारको मनीस जमीन घेवूच शकनाशिल्लो रावूय शकनाशिल्लो आनी कसलीच गोश्ट करूं शकनाशिल्लो स्वता काश्मीरात रावन सुद्दां आमचो झेंडो जो लावपाचो की ना हें चिंतचें पडटालें 2 झेंडे थंय स्वातंत्र्याच्या दिसा लागताले हेंय आमी पळयलें आनी हे सगळें पळयतना मनाक खंय तरी दुखतालें कारण हे सगळ्यो गोश्टी आमच्या इतिहास जरी आसल्यो तरी दोळे मुखार आसताले आज खूब जाण उलयता आतांच हांवें एक भाशण आयकल्लें मुद्दाम एका एडवोकेट मडगांवचो आनी 2-3 जाणां आयकुपाक पयलीं दिलें हांव जाय जाल्यार तुमकां तें धाडटा मुद्दाम आयका तांचो एम कितें हिंदू राष्ट्र आनी बाकीचे गोश्टी म्हाका दिसता मुखार भाशण करता आसतना मुखार थोडे मनीस दवरल्या आनी भाशण केलां एक एडवोकेट जाणकार माजी आमदार ताजें भाशण आनी तो उलयता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू मागीर बजरंग दल त्या नंतर सनातन अशा गोश्टीचेर आनी आमी आयकता आमी ताजेर विचार विनिमय करपाची आवश्यकता आसा कारण ह्यो गोश्टी खूब खंय तरी चिमटो काडपाक जाय ताजे प्रश्न खूब आसा त्या प्रश्नाक जाय ते हांवें फर्स्ट टायम आय गॉट दॅट आनी हांवें आयकलें पूण ह्यो गोश्टी खंय तरी एंड जावपाक जाय आनी जशें काश्मीरांत जालें त्या प्रमाणे प्रत्येक वाठारांत ह्यो गोश्टी आसा आनी त्यो मुख्य ते बंद जावपाक जाय आनी तो प्रयत्न एकत्रीतपणे केले जाल्यार ताका यश मेळटलें अशें म्हाका दिसता आज म्हाका खूब आनंद जाता आदित्यान जे कठीण हातूंत जी दुसरें फिल्म ताच्या लायफान चालू केलें तें पळोवन कारण शेवट सक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट खंयची गोश्ट जेन्ना मनीस सुरवात करता ताका जर सक्सेस मेळना जाल्यार तें मुखार तो काम करूं शकना आनी त्या खातीरूच सक्सेस हो इम्पॉर्टंट आशिल्ल्या कारणान आमी सगळ्यांनी एकत्रीत जावन ताका प्रोत्साहन दिवप हें आमचें कर्तव्य आसा आज ताचें मना पसून अभिनंदन करता फूल टिमीचें अभिनंदन करता आनी त्याच बरोबर बाब गौतम बखरे आनी ताचो पार्टनर ताणें हें सगळें आयोजन केले बद्दल तांचें अभिनंदन करता आनी आमकांय चड वेळ घेवं नये आमी तें पिक्चर पळोवपाक आकर्शीत आसा सगळ्यांनी आमी तें पळोवया अशें नमूद करता आनी म्हजी 2 शब्द वार्ते घेता जय हिंद जय कोंकणी। मार्च 2021 की बात करूंगा। मैं 24 वर्ष का स्ट्रगलिंग राइटर मार्च 2021 अलग अलग तरह के काम कर रहा था, एड्स लिख रहा था, कॉमिक बुक्स में काम कर रहा था, असिस्टेंट राइटर था और प्रूफ रीडिंग करता था। जो स्क्रिप्ट होती है वो अंग्रेज़ी में लिख के आती है मुंबई में, तो उसको प्रूफ रीडिंग करना पड़ता है कि ग्रामर मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक। तो मुझे रात को फ़ोन आया कि मोनाल एक स्क्रिप्ट है, तुम्हें प्रूफ रीडिंग करना है, पैसे शायद इसके अभी नहीं मिलेंगे पर देख लो, अच्छी कहानी है। तो मैंने थोड़ा ठीक है मैं पढ़ता हूँ। पढ़ते पढ़ते मैंने सोचा, थोड़ी आलस भी आ रही थी, कहा यार पैसे भी नहीं मिल रहे, कुछ नहीं हो रहा, ठीक है पढ़ते हैं, लिखते, छोटा मोटा ग्रामर करेक्शन कर रहे हैं, स्पेल चेक। इंटरवल तक पहुँचते पहुँचते मैं चकाचौंध रह गया। मैं किसने लिखा है ये, कौन सी स्क्रिप्ट, फर्स्ट ड्राफ्ट था पर किसने लिखा है, कौन है। मैंने रात को 2 बजे जिनसे मेरी बात हुई थी, आश वोरा जो इस फिल्म के क्रिएटिव प्रोड्यूसर हैं, उनको मैंने फ़ोन किया तो उन्होंने मुझे बताया आदित्य सुहास जांभले करके 2 टाइम नेशनल अवार्ड विनर है। मैं वो रात सोया नहीं, मैंने काम भी नहीं किया, मैंने सिर्फ इंटरनेट पे इनके टॉक्स देखे और जब तक प्रूफ रीडिंग ख़त्म हुई 3-4 दिनों में मैं आश से मिला और मैंने उनसे सिर्फ एक ही रिक्वेस्ट की कि कुछ भी कर लो आप, मुझे आप
एक रुपए भी मत देना, पर मुझे ये प्रोजेक्ट पे काम करना है, और ये प्रोजेक्ट था बारामुल्ला। और 3 साल हो गए हैं अब इस बात को। हमने ये 2 प्रोजेक्ट साथ में किए हैं, बारामुल्ला और आर्टिकल 370। आर्टिकल 370 पहले रिलीज हो रहा है, जैसा सर ने बताया। और इतना मैंने 6-7 साल से मैं इंडस्ट्री में हूँ, मैंने जब से कॉलेज खत्म किया है, और इतना सीखने को मुझे किसी से नहीं मिला। इनकी जो एज अ दिग्दर्शक, इनकी जो दूरदर्शिता है, इनकी जो जिसको कहते हैं स्प्लिट सेकंड डिसीजन मेकिंग। किसी की सुन के सेट पे काम करना अलग चीज़ है, पर जब पूरा सेट करोड़ों रुपए, एक एक दिन के लाखों करोड़ों रुपए जब आपके ऊपर निर्भर करते हैं, उस टाइम पे ठीक डिसीजन लेना, ये जानना कि इसके क्या रिपरकशन हो सकते हैं, क्या नहीं हो सकते हैं, वो प्रेशर को लेना, पर वो प्रेशर आपको तोड़ ना पाए, ये चीज का ध्यान रखना। ये कोई अगर सीखना चाहता है तो आदित्य सुहास जामले से सीखना। और 3 साल में काफी इन्होंने मुझे गोवा के बारे में भी समझाया, बताया जो पता नहीं था। तो मैं तो ये कहूँगा कि गोवा के बारे में भारत अभी बहुत कुछ जानने वाला है। जैसे हम कहते हैं कि बॉलीवुड सॉफ्ट पावर है इंडिया का पूरी दुनिया में, वैसे ही गोवा से सॉफ्ट पावर बहुत ही तेज गति से बढ़ने वाली है। और ये जो आदित्य सुहास जामले हैं, इनको मैं सिर्फ कुछ चंद शब्दों में बस ऐसे ही डिस्क्राइब करूंगा कि कहा जाता है कि गोवा, केरला जो कोंकण भूमि है, ये भगवान परशुराम की भूमि है। तो आप एक तरीके से आप सभी लोग भगवान परशुराम के वंशज माने जा सकते हैं। तो बिल्कुल भगवान परशुराम की तरह ही, उनके वंशजों की तरह ही आदित्य सुहास जामले के भी वही तेवर हैं, वही तेज है और वही तप है। और ये 3 चीज जिसके पास हो, उसे दुनिया की कोई ताकत नहीं रोकने वाली है। तो भारत को गोवा से एक फिल्म इंडस्ट्री का बहुत ही बड़ा गिफ्ट मिला है, और आने वाले सालों में कहाँ जाएंगे इंटरनेशनल, ये कोई प्रेडिक्ट नहीं कर पाएगा। आप चाहेंगे तो भी आप नहीं बता पाएंगे कि किधर तक जाने वाली है ये कहानी। तो सौभाग्य है मेरा, मुझे उनके साथ काम करने को मिल रहा है। मेरे लिए भी एक लर्निंग एक्सपीरियंस है, और ये हमारा पहला कोलैबोरेशन है जो रिलीज हुआ है, जो पब्लिक देख रही है। तो बस यही आशा करता हूँ आपको फिल्म अच्छी लगे, कोई भूल चूक हो गई हो तो माफ़ करिएगा। बस यही कहना था। और फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद मुझे यहाँ आमंत्रित करने का और मुझे बोलने का मौका देने का। I think the world has heard you, and as principal, as today's principal, I'm really happy. I was not there during your times, but Ganesh Hegde was there with you, and they were narrating the stories. Since yesterday, you've been telling me, sir, Aditya वो कर रहा था, Aditya ये कर रहा था, वो सब बताने के लिए. But ever since 370 was released, you have been in the news in GEC, and we are very proud of your achievements, and we want you to go to greater heights. I am really awestruck by your, simplicity and humbleness, and the way you have received your glory and name and fame. So it is wonderful to be here today to witness your movie. I'll not speak much. I'm proud of you, man. I'm really proud of you. I was knowing Aditya is going to reach highest of his career in the filmmaking. When he was at GEC, I used to be a academic section head. He used to be there in the academic section hall, always with his sets, always requesting for some other additional support to be required. Yes, everything. In between, I used to peep in and see what is going on. He is always into the set and his drama things. But not only that, he was winning many of the medals for GEC in drama clubs, drama actions, single acting, all those things he was doing. In addition to that, what I can say is his dedication and his way of presentation. If any problem comes, he presents it in a very decent manner and the appreciable manner. That has made him to this stage now. असं लेट झालं पहिलं की पहिले हे हायचो प्रोग्राम पहिला आणि एक प्रोग्राम घेतलेलो हांवें तेका लागून मातसो लेट झालो, सॉरी. आणि आमचे मित्र सुनील ढवळीकर, आमचे
प्रिन्सिपल इंजिनिअरिंग कॉलेज आमचे आदित्य 370 आणि दुसरा हे म्हणून आता तुम्ही सगळे म्हाका दिसता तरी अबाउट 370 आणि 370ची कलम जी आशिल्ले आमच्या देशांत काश्मीरात त्या संबंधी तुम्ही सांगला आसले कितें तरी कित्याक ते 370 कलम आमच्या देशाक आमकां दिसतालें की आमकां आमच्या देशान स्वतंत्र जाल्या नंतर आनी एक देश उरलो काय कितें ते म्हाका दिसता आमच्या अमित शान देशाचे प्रायम मिनिस्टर ते कलम काडले आणि देश एक जाला बरोबर बरोबर ह्या बद्दल वा आमचे जांभळे बाब हेणी हें जे पिक्चर काडला म्हाका पळोवनात कळटले पयतरी कळटले त्या बद्दल हांव तेजें अभिनंदन करता दोगी भाव न्हू दोगांय भावांनी आनी आमचे हांव जांभळे बाब बसला आनी तुमी सगळीं आयल्या आनी आमचे सुधीर बाबूय आयल्लो आसा हांगा आनी हें पिक्चर पळोवपाक आमकां एक संदी मेळटा आयज आजुनूय भितरलें कितें आमकां आतां कळटलें आतां आमी आसात हांव तेजें अभिनय करता आनी हे 370 पिक्चर देशभर चलयतलें कॉंग्रेच्युलेशन धन्यवाद आनी तुजें अभिनंदन कित्याक देशभर दाखयतलो लोकांक कळपाक जाय आशिल्लें 370 कलम कितें आशिल्लें आमच्या देशाचेर आनी आमचो देश जो आशिल्लो तितून एक ते मदीं दुसरो फ्लॅग जालो आनी ते आमच्या म्हाका दिसता देशाचे प्रायम मिनिस्टर अमित शाह ते आमचे काडून उडयले आयज काश्मीरचे लोक सगळे खूश आसात जम्मू काश्मीर सगळे लोक खूश आसात देशाचे लोक खूश आसात तेन्ना हांव परत एकदां आमच्या जावळे भावाचे अभिनंदन करता आनी अशेंच तेजे फुडें आनीकय बरी पिक्चर काडपाक ताका बरी म्हणजे सगळे तरेची ताकद ताका दिवची फायनान्शियल मदत जाल्यार आमचे सुधीर बाब आसा प्रॉब्लेम ना एक तेजे नांवान एक पिक्चर काड पळया सुरवात करुया नो प्रॉब्लेम प्लीज हें आमी आतां म्हाका मातसो उशीर जालो तरी सुद्दां आमी आतां जें आसा 370 जें आसा तें पिक्चर आमी पळोवया आनी आमच्या देशाचेर आमी आतां स्वतंत्र जाले सगळे देश आमचो स्वतंत्र जाल्लो आसा तर सुद्दां कांयच तांचे आमचे हें ना म्हणजे कितें निवळ केल्लें आसा आनी ते तुमी आज दाखयतले ते आमी पळयतात तेन्ना परत तुमकां शुभेच्छा दिता आनी तुमी अशेंच तुमची भरभराट जावची आनी अशेंच तुमी पिक्चर काडची देशभर नांव म्हणजे नांव जोडचें आनी ताच बरोबर परत देशांकूय ते वयचें ते हांगा बी गेले आतां आमच्या ते खान्स पण इंटरनॅशनल एवॉर्डाक एट गोल्ड मेळची ताका देवा कडेन फक्त ताका मेळचें आनीक अशेंच तेणी बाकी परदेशांत सुद्दां आमचे अशे देश आसात ते तितून रामायण पासून दाखयतात इंडोनेशिया रामायण दाखयतात सगळें महाभारत दाखयतात थंय सुद्दां ते लोकांक इच्छा आसता पळोवपाची ते सुद्दां दाखोवचें तेन्ना तुमकां मातशें म्हाका उशीर जालो पळयता तुमच्या हांव डिटेल व्यक्त करता आनी तुमकां सगळ्यांक हे पिक्चराची आतां म्हाका दिसता फुडें हेजे पिक्चर सुरू जातलें तेज्या मदीं च्या ब्रेक बीन कितें आसा आसा मरे आमी बसले कडेन रावन बी धाडिल्ली दिल्यार पळोवया थँक्यू धन्यवाद. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.